सर्वांना, चला तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी घरीच दह्यापासून ताक कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात। यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी घट्ट दही घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर, ही ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल। काळं मीठ, जिरी पावडर हे सगळं एकत्र करून छान मिक्सरला ते एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या ताकाला आपल्याला फोडणीचा संस्कार करायचा आहे। त्या फोडणीसाठी थोडंसं तूप आणि तूप जळू नये म्हणून थोडंसं तेल, त्याच्यानंतर स्लिट केलेली बारीक हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर घालून छान चरचरीत अशी फोडणी त्या ताकावर घालून रोजच्या जेवणात ह्या अशा ताकाचा समावेश करायचा आहे। याला कुठल्याही प्रकारच्या मसाल्याची गरज नाही आहे। झटपट होणारं, एकदम छान लागणारं असं हे ताक आपल्या आहारात याचा नक्की समावेश करावा। हे ताक करायलाही अतिशय सोपं आहे। जिरी पावडर वरतून छान गार्निशिंग करून सर्व करावं।